यासाठी काही खास 40 किलो टिप्स. नंबर 1. घरात किंवा स्वयंपाकघरात मोरपिसं ठेवल्यास पाली कायमच्या नाहीशा होतात. टिप नंबर 2. मिक्सरची पाती धारदार ठेवण्यासाठी महिन्यातून किमान एकदा तरी मिक्सरमध्ये साधन ग्राइंड करावे. यामुळे मिक्सरची पाती धारदार होण्यास मदत होते. टिप नंबर 3. घराच्या सगळ्या कोपऱ्यात बेकिंग ॲसिडची पावडर टाकून ठेवल्यास लिंबाने मुळे होत नाहीत किंवा येणंसुद्धा नाही. टिप नंबर 4. पाणी किंवा दूध उकळत असताना भांड्यातून बाहेर येते, तर अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा. अशाने उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही. टिप नंबर 5. तुमच्या घरात जर वारंवार उंदीर येत असतील किंवा उंदीर झाले असतील तर त्यांच्या येणाऱ्या जाणाऱ्या वाटेवर लाल मिरची पावडर घाला. त्यामुळे उंदीर येणे बंद होईल. टिप नंबर 6. आरसा स्वच्छ होण्यासाठी कापसावर स्प्रे घेऊन त्याने आरसा पुसावा. त्यामुळे आरसा स्वच्छ होतो. टिप नंबर 7. पांढरे कपडे धुताना लिंबाच्या मिठाचा वापर करावा. त्यामुळे पांढरे कपडे स्वच्छ होण्यास मदत होते. टिप नंबर 8. ज्या कपड्याला च्युइंगम चिकटलेले आहे ते कपडा एकटाच फ्रीजमध्ये ठेवावा आणि त्यानंतर त्याचे च्युइंगम हाताने काढावे. सहज निघते. टिप नंबर 9. कपड्यांवरील शाईची डाग घालवण्यासाठी डाग बनलेल्या ठिकाणी टूथपेस्ट लावावी. आता ती टूथपेस्ट पूर्णपणे सुकू द्यावी. त्यानंतर ते कापड स्वच्छ धुवून टाकावे. अशाने शाईचे डाग सहज निघतात. टिप नंबर 10. इडली, डोसा किंवा आंबे करत असताना डाळ तांदळासोबत अर्धी वाटी सोयाबीन भिजवा आणि ते वाटून घाला. त्यामुळे पदार्थातील पोषण मूल्य वाढतात. टिप नंबर 11. चहा करताना किसलेलं आलं शेवटी घातल्यास त्याचा स्वाद अधिक चांगला लागतो. टिप नंबर 12. अननसचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिरून मगच शिऱ्यात घाला. त्यामुळे शिऱ्याला अननसचा आंबटपणा येत नाही. टिप नंबर 13. मेंदी कणिक भिजवताना अर्ध पाणी किंवा अर्ध दूध घातल्यास पोळ्या अधिक मऊ चविष्ट होतात. तसेच रंग देखील चांगला येतो. टिप नंबर 14. ढोकळा छान नरम व्हावा यासाठी त्यामध्ये साखरेऐवजी तुम्ही साखरेचं पाणी घालावे. म्हणजे ढोकळा छान नरम स्पंजी तयार होतो. टिप नंबर 15. मेंदी पुऱ्या करत असताना पिठामध्ये 2 चमचे बेसन घातल्यास पुऱ्याचा रंग छान येतो आणि चव देखील चांगली येते. टिप नंबर 16. जर तुम्हाला नारळाचे समान 2 भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट घेऊन जिथे जोडायचे आहे ते बोट ठेवावे आणि नंतर जोराने आपटावे. नारळ तिथूनच तुटेल. टिप नंबर 17. मिसळपाव करताना फोडणीनंतर मिसळीच्या रश्श्यावर तरी आणण्यासाठी फोडणीमध्ये चिमूटभर साखर घातली की रश्श्याला तेलाचा तवंग छान येतो. टिप नंबर 18. भाजलेल्या शेंगदाण्याची साली काढू नये. सालासकटच कूट करावी. सालामध्ये अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात. जे की हृदयासाठी खूपच चांगले असतात. आप्पे करताना आप्याच्या पिठात अंडी घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पे आपले पात्रात दिसतात नाही. टिप नंबर 21. दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध 4 मिनिटांच्या तापवा. दूध चांगले तापवल्यावर ते पूर्णपणे थंड होईल आणि नंतरच फ्रीजमध्ये 4 ते 5 तास ठेवा. त्यामुळे साईचा थर अजून छान जाड तयार होतो. टिप नंबर 22. टोमॅटो जास्त पिकले असतील तर टोमॅटो थोड्या वेळ बर्फाच्या पाण्यात ठेवावे. त्यामुळे टोमॅटो आपोआप कडक होतो. टिप नंबर 23. डाळ किंवा तांदळामध्ये कडुनिंब घातल्यास त्याला खीर अजिबात लागत नाही. टिप नंबर 24. डाळ शिजवताना थोडीशी हळद आणि 1 चमचा शेंगदाण्याचे तेल टाकावे. त्यामुळे डाळ पटकन शिजते आणि स्वाद पण छान येतो. टिप नंबर 25. लसणाच्या पाकळ्या थोडा गरम केल्यास त्याची साल पटकन निघते आणि यामुळे लसूण पटकन फोडला जातो. टिप नंबर 26. सुकं खोबरं नेहमी तुरीची डाळी ठेवावे. त्यामुळे खोबरं काळं पडत नाही किंवा खराबसुद्धा होत नाही. टिप नंबर 27. बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमूटभर हळद घालावी. म्हणजे बटाटे झटपट उकडतात. टिप नंबर 28. हाताला किंवा पाटावर बनवलेला येणारा मसाल्याचा वास जाण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळावा. म्हणजे मसाल्याचा वास बिलकुल राहणार नाही. टिप नंबर 29. बासुंदीसाठी दूध तापवताना किंवा दूध आटवत असताना पातेल्याच्या तळाशी एखादी स्वच्छ वाटी किंवा एखादी प्लेट ठेवावी. म्हणजे चमच्याने वरच्यावर दूध ढवळले तरी वाटी आतल्या फिरत राहते आणि
दूध तळायचे लागत नाही किंवा करपत सुद्धा नाही. टिप नंबर 30. जास्तीचे आले अंडे असल्यास कुंडीतील ओलसर मातीत पुरून ठेवावे. त्यामुळे तुम्ही पाहिजे तेव्हा हे आले वापरू शकता. त्याने आले खराब सुद्धा होत नाही. टिप नंबर 31. साबुदाणा खिचडी लुसलुशीत होण्यासाठी ते अर्धवट शिजल्यावर त्यात 2 चमचे दूध घालावे. अशाने खिचडी मऊसूत लुसलुशीत तयार होते. टिप नंबर 32. नेहमीचे तुरीच्या डाळीचे आमटीत थोडासा पालक चिरून घातला तर आमटीला छान आणि वेगळी चव येते. त्यायोगे पालकही खाल्ला जातो. टिप नंबर 33. गरमागरम इडलीच्या पात्रातून काढायच्या आधी त्यावर थोडेसे गार पाणी फेकावे. त्यामुळे इडली पात्रातून पटापट निघतात. टिप नंबर 34. साखर मिठापासून सुरक्षित ठेवण्यासाठी साखरेच्या बरणीत 4 ते 5 सेकंदावरच ठेवावे. म्हणजे साखरेमध्ये मुंग्या बिलकुल होणार नाही. टिप नंबर 35. गाजर, टोमॅटो, मुळा, काकडी किंवा बीट मऊ किंवा शिळे झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवाव्यात. याने सकाळी ह्या भाज्या टवटवीत होतात. टिप नंबर 36. खिचडी निंबाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा. म्हणजे डाग सहज निघतात. टिप नंबर 37. खीर बनवत असताना त्यामुळे 2 चमचे तुपात रवा भाजून टाकावा. त्यामुळे खीर छान दाटसर बनते. शिवाय खीर चवीला सुद्धा छान लागते. टिप नंबर 38. मळलेली कणिक फ्रीजमध्ये ठेवायची असल्यास कणकेला वरून तूप लावून कणिक फ्रीजमध्ये ठेवावी. म्हणजे कणिक ताजी राहते किंवा कणिक काळी सुद्धा पडत नाही. टिप नंबर 39. इडलीच्या पिठामध्ये 10 मिनिटं पोहे भिजवून वाटून घेतल्यावर इडल्या छान मऊसूत लुसलुशीत नरम तयार होतात. तर तुम्हाला माझ्या आजच्या या महत्त्वपूर्ण टिप्स कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप्स आणि घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत